शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवनाथ भाई वगैरे यांच्या दावणीवरती. होऊ शकतं एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आल्या. सगळ्या शेतकऱ्याच्या म्हशी आपल्या त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या आहेत. म्हशी बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून. एकदम क्वालिटी म्हशी त्यांच्याकडे आलेल्या आहेत. आता म्हशी बघा, एक नंबर क्वालिटीतल्या म्हशी. टोटल 4 म्हशी त्यांच्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहेत. नमस्कार नवनाथ भाऊ. नमस्कार भाऊ. कसं काय बाजार वगैरे? बाजार आता बाजार बरा आहे, पण आता बाजारात शेतकरी वर्ग आलेले नाहीत. आज पावसामुळं पाऊस कसं काय? पाऊस भरपूर झालेला आहे आणि त्यामुळे काय झाले, लांब लांबचे जे लोक येणार होते हा. ते काही आलेले नाही सध्या मार्केटमध्ये. हां, ते तर विषय झाला. त्याच्यामुळं थोडा रेट. हो नाही, आता रेट आता 4 म्हशी आल्या त्या आमच्या मोठ्या भावाचे. हां, चारी म्हशी तसे राहिले. चारी म्हशी तसे रेट कमी आहे काही मग? आता रेट मग तुम्ही आता एवढ्या मोठ्या म्हशी 1 लाख आणि 1,500 पुढे मागत. हां, हा तर आता हिचं काय सांगितलंय बरं? आता इथे सांगायला 1.25 लाख. 1.25 लाख आहेत. हो. काय बोली राहील हिच्यात? आता बोली अशी आहे, म्हैस जवळजवळ 13 ते 14 लिटर म्हैस पिळलेली. हां तिसरी आता ती म्हैस हां सकाळ 41 सांगत होता. हां 41चं 35 आलो, 30 आलो. आता 1.25 लाख किंमत सांगतो तरी लोक दूध झालं 1 लाखाच्या पुढे माग. मग द्यायच्यात का नाही द्यायच्यात काय नेमकं? आता म्हशी तर आपल्याला आता विकायचे हा, हा. पण आली योग्य किंमत देणार आपण 1,500 एक- मी काय लहान नाही. हां हां म्हैस मोठी म्हशी चारी म्हशी. आता हिचं काय सांगितलं समोर तिचं? हिचे 21. ही थोडी पाकट शिंगामध्ये आहे. 1,30,000 म्हैस फक्त मागून बघा तुम्ही. मित्रांनो, आता म्हैस मागून बघू आपण दोन्ही पण म्हशी. हा 5 मिनिटं. म्हशी बघा मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून एक नंबर क्वालिटीतल्या म्हशी आहेत. तर हिचे 1.25 आणि हिचे 21 सांगितले. हो. किती दिवस टाइम किती आहे यांना? हां या म्हशीला टाइम आहे जरा 15 दिवस. हां हा 15. म्हैस बघा त्या कमी कच्ची थोडी. हो चारी बाजूला 4 सड आहेत एकदम व्यवस्थित. म्हैस बघा. एकदम गोटी सारखी म्हैस हो आहे. म्हैस चांगली. किती दूध काढीन बरं ही? आता हे दूध तरी काढीन कम से कम 14 लिटर. किती म्हणले? 14 लिटर दूध काढीन आरामशीर. काय किंमत म्हणले? आणि इथे सांगायला 1,30,000. हां सांगायला 1,30,000. 1,30,000 सांगायलाय. हो सांगा. केवढ्याला मागत आहेत आता सध्या? मागायला 90. तर मग ही विक्रीसाठी द्यायची असेल तर गिरायकाला कितीला द्यायचा मग? देऊ आपण 1,10,000 पर्यंत देऊ. फायनल? हो फायनल 1,10,000 पर्यंत. कारण म्हैस त्याला बारीक नाही ना. म्हैस 1,10,000 क्वालिटी बघा. मित्रांनो, शिंगडी पगडी बघा, एकदम क्वालिटी म्हैस आहे. 1,10,000 मध्ये फायनल. आता ही मधली हा मधली आहे हिशोबात. ही काय आहे हिशोबाची? ती द्यायची 1 लाख. 1,01,000 रुपयाला फायनल. दुधाला कशा चालतं? त्याला सगळे म्हशी 12, 13, 14 लिटरची. 14. ही जी म्हैस आम्हाला शेतकरी 12 लिटर पिळलेली म्हणलेलं आहे. हा तर शेतकऱ्याची दोन आणलेली 98,000ची म्हैस. 98,000ची म्हैस. हो 98,000ची म्हैस. खाली 3,000 घ्यायचे आणि देऊन टाकायचे. आता मग बाजारच नाही तशी. आता गिरायक नाही बाजारमध्ये. अख्खा बाजार शांत पाहिजेला आहे. अख्खा बाजार शांत आहे, बघू शकता मित्रांनो. शेतकरी भरपूर आहेत पण व्यवहार नाही हो राहिले. यावरच नाही होऊ राहिले ना. जे शेतकरी कसे आता हे आपल्या भागातले शेतकरी जे लांब लांबचे शेतकरी येणार होते ते काय आले नाही, कारण रस्ता खराब झालेला आहे पावसामुळे. हां हां हां. तर अशा प्रकारे जर तुम्हाला म्हशी खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना भाऊ. माझा मोबाईल नंबर आहे 8805 133545. मित्रांनो, आता आणल्या ते रेटमध्ये तुम्हाला सगळ्या म्हशी मिळून जाणार आहेत. तुम्हाला जर खरेदी करायच्या असतील तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तिथं कॉन्टॅक्ट करून. कसं तुम्ही माझीच मुलाखत घेतली, तुम्ही काय करा, अख्ख्या मार्केटची मुलाखत घ्या, अख्ख्या मार्केटमधल्या म्हशी बघा. नाही तसं काय नाही, तुमचा विश्वास आहे शेतकऱ्यांचा. एकदा तुम्ही काय करा, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकदा आपला बाजार बी दाखवा हां हां. आणि म्हशी किती उरलेत हे बी दाखवा. मित्रांनो, आता हे सगळा माल दिसतो इथून, तुम्ही जो पाहताय हे सगळा माल उरलेला आहे आपल्या गोडेगाव म्हैस बाजारात. या बाजूला बघू शकता सगळे लॉटची लॉट उरलेले आहेत.